शिर्डीचे साईबाबाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वरला निघालो. पण आम्हाला थोडी माहीत होतं की हा उलटा प्रवास आहे. कारण शिर्डीवर त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. आणि आम्ही जेव्हा तिथं पोचलो तेव्हा ऑलमोस्ट 5:30 वाजले होते. आणि नंतर तिकडे गेल्यावर कळलं की इथं तर खूप मोठी लाईन आहे. पूर्ण दर्शनासाठी खूप गर्दी जमली आहे. आणि आम्हाला माहीत होतं आता काय आमचे खरं नाही. तिथं पोचलं जेव्हा आम्ही लाईनीत पोचलो तेव्हा आम्ही सगळ्यात शेवटी उभे होतो. आणि बघता बघता मागची पण लाईन वाढत गेली. संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही पोचलो होतो. शिर्डीवरनं बस पकडली होती 1 वाजताची. आणि 5:30 वाजता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलो होतो. तर विचार करा केवढा मोठा प्रवास होता आमचा. आम्ही उलटा प्रवास केल्यामुळे हे सगळं झालं होतं. पण ॲक्च्युली कसारावरनं अगर आम्ही ट्रेन पकडून सरळ आलो असतो तर आम्हाला जास्त वेळ लागला नसता इथे येण्यासाठी. अगर आम्ही डायरेक्ट इथं त्र्यंबकेश्वरला आलो असतो तर. आणि बघायला गेलं तर गर्दी आम्हाला यामुळे भेटली की आम्ही संध्याकाळी इथं आलो होतो. आणि संध्याकाळीची खूप गर्दी असते इथं. तिथं कसं सकाळी आलो असतो म्हणजे रात्री स्टे करून त्र्यंबकेश्वरला सकाळच्या दर्शनासाठी आलो असतो तर आमचं दर्शन जे आहे ते 2 तासातच झालं असतं. सकाळी आलो असतो 7 वाजता तरी दर्शनासाठी. पण तेव्हा गर्दी पण खूप कमी असते सकाळची. पण आम्ही संध्याकाळी आले असल्यामुळे आम्हाला खूप गर्दी मिळाली. आणि बाहेरच्या लाईनीत आम्हाला 3 ते 4 तास लागले आम्हाला. आणि 3 ते 4 तास लागल्यानं आम्हाला वाटलं आता चला आता थोड्या वेळाने आमचं दर्शन होईलच. आता 3 ते 4 तास लाईनीत आम्ही उभे आहेत. आमचं थोड्या वेळाने आता त्र्यंबकेश्वरच्या देवाचं म्हणजे पिंड आहे त्याचं दर्शन होईल आम्हाला. पण कसलं काय, कारण आम्ही दर्शनासाठी जेव्हा त्या ब्रिजवर पोहोचलो तेव्हा आम्हाला मंदिर दिसत होतं त्र्यंबकेश्वरचं. पण आम्हाला वाटलं आता चला दर्शन तर मंदिरात जाऊन दर्शनच घ्यायचं आहे समोर. पण आम्हाला काय माहीत होतं की मंदिराच्या आतमध्ये पण एवढी मोठी लाईन नाही अजून. त्या लाईनला सुद्धा 3 ते 4 तास लागले आम्हाला. आणि ऑलमोस्ट जे आहे ते देऊळ बंद करायची वेळ झाली होती. तरी नशीब आम्हाला दर्शन देवाचे मिळाले शेवटलं. कारण त्यांनी पटकन पटकन लाईन जी आहे ती आवरून घेतली त्या पुजारी लोकांनी आतमध्ये येते ते. कारण खूप उशीर झाला होता आणि देऊळ बंद करायची वेळ होती म्हणून त्यांनी पटापट आवरून घेतली होती सगळ्या गोष्टी. आणि शेवटला आम्हाला दर्शन झाले त्र्यंबकेश्वरच्या दर्शन झाले शेवटी त्र्यंबकेश्वरच्या देवाचे. पण तुम्हाला अगर कमी वेळेत दर्शन घ्यायचं असेल त्र्यंबकेश्वरच्या देवाचे, कारण आमचा पहिलाच टाईम होता त्यामुळे आम्हाला उशीर झाला आणि असं आम्हाला माहीत पण नव्हतं एवढं काय. पण तुम्ही कफारावरनं डायरेक्ट इथं त्र्यंबकेश्वरला येऊ शकता. तर तुम्हाला ते बरं पडेल उलटं ॲक्च्युली सकाळी आलं तर.